सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंच धुळेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना या संदर्भात निवेदन पाठविण्यात आले। तसेच या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी देखील करण्यात आली। महान पर्यावरणवादी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे पुरस्कर्ते तसेच मेग्सेसे पुरस्काराने सन्मानित सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंच धुळे यांच्या वतीने सोमवार दिनांक 20 जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले। नीट पेपर फुटी प्रकरण तसेच शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात सोनम वांगचुक यांनी लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने उपोषण सुरू केले होते। मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून 18 जुलै रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना उपचाराच्या कारणास्तव ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलनातील कार्यकर्त्यांनाही अवमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पुरोगामी विचारमंचाने केला। या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर योग्य कारवाई करावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी पुरोगामी विचार मंचाचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष गो पी लांडगे, प्राध्यापक बाबा हातेकर, जी.डी. जाधव, पंडित गोसावी, पी.टी. बेडसे, मनोहर मोहिते, कॉन्स्टेबल L.R. राव, B.A. पाटील, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, हेमंत मदाने, विश्वास पगार, डॉक्टर पापालाल पवार, दरबारसिंग गिरासे, किशोर शेजवळ, M.H. मोहिते, गुलाब मोरे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दीपक सोनवणे, दिनेश निमोणकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, तालुका सचिव कैलास देसले, तालुका अध्यक्ष नितीन जाधव आदी उपस्थित होते। तसेच मुक्त पत्रकार धनंजय गायणकर, नवल ठाकरे, मोहम्मद जैद, आसिफ शेख, सादिक शेख यांच्यासह संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा अशा विविध सामाजिक सोशल वेलफेअर पार्टी, विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचा विषय होता की सोनम वांगचुक यांनी जे लोकशाहीच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने जे उपोषण सुरू केलेलं होतं, त्या उपोषणाला हिटलरशाही, हुकुमशाही पद्धतीने मोडीत काढलं। सकाळी 6 वाजता पांढरे कपडे लपेटून त्यांना कैद्याप्रमाणे दवाखान्यात नेलं आणि त्यांच्यावर, आंदोलकावर जो अमानुषपणे अवमानकारक कृत्य केलं पोलिसांनी, अशा घटनेचा आम्ही तीव्र निषेध करून धर्मेंद्र प्रधान यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली व निवेदन दिलं की आपण लेखी आदेश करावे आणि BLOंनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मतदारांचे नाव नोंदणी करून घ्यावेत, अन्यथा धुळे शहरातून 1 लाखच्या वरतीच मतदार हे वगळले जाऊ शकतात। यापूर्वी आम्ही 2 निवेदन दिलेले आहेत आणि आज हे आमचं 3रं निवेदन होतं।